आजच्या घडामोडींवरती एबीपी माझाची संपादकीय भूमिका आता जाणून घेऊयात. आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक सांगतायत. सरिता. धन्यवाद पूर्वी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राज्यातील महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी आयोगाच्या अधिकाऱ्यांची आज भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या शिष्टमंडळात असल्यानं वेगवेगळ्या शक्यतांची वावटळही उठली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी शिवालय ते मंत्रालय हा 2 ते 4 मिनिटांचा प्रवास राज ठाकरेंच्या गाडीतून एकत्र केल्याचेही अर्थ अन्वयार्थ काढले गेले. आता हे अर्थ आणि अन्वयार्थ किती योग्य किंवा किती चुकीचे आहे हे वेळच सांगेल. आज शंकांचं समाधान झालं नाही म्हणून हे सगळे नेते उद्या पुन्हा आयोगाकडे जाणार आहेत. परत राज ठाकरेही त्यांच्या बरोबर असणार आहेत. त्यामुळे मी महाविकास आघाडीत नाही असं म्हणत जरी राज ठाकरे असले तरी ह्या ऑप्टिक्सचा अर्थ काय हे फारसं सांगायची गरज नाही. एकनाथ शिंदेंनी मात्र महाविकास आघाडी नसून महाकन्फ्युज्ड आघाडी आहे असा टोमणा मारलाय. या शिष्टमंडळ भेटीच्या निमित्तानं महाविकास आघाडीला राज ठाकरे हा नवा चेहरा मिळाला आहे का, याला दिल्लीत बसलेले काँग्रेसचे नेते नक्की कसं बघतात हे सुद्धा अजून कळलेलं नाहीये. मुंबई ठाणे नाशकात राज ठाकरे महायुती विरोधात लढून नशीब आजमावणार का? जर ते असं करणार असतील तर उद्धव ठाकरेंबरोबर किंवा महाविकास आघाडीत त्यांच्यासाठी खरंच जागा आहे का? जागा वाटप नक्की कसा होणार? राज ठाकरे मवियाच्या गोटात गेल्यानं भाजप शिवसेनेसमोरचं आव्हान वाढलंय का? असे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. मात्र अजून दिल्ली दूर आहे. या प्रश्नांची उत्तरं सुद्धा इतक्यात मिळतील असं वाटत नाही. कुठंतरी राज्याला आणि सर्वच विरोधी पक्षांना सस्पेन्समध्ये ठेवण्यात राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि एकूणच महाविकास आघाडीला एक वेगळा आनंद मिळतोय हे सांगायची गरज नाही.